नमस्कार मित्रांनो, आज आपण आले बाजारभाव बघणार होतो आणि आले बाजारभाव आजचे जसं की 22 डिसेंबर 2025 जे आजचे आले बाजारभाव आहे ते 38 पासून तर 40पर्यंत आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजे सुपरचा माल जर असेल 100% चांगला म्हणजे VIP माल, तर तो आपल्याला 4,000 रुपये 4,000 रुपयाच्या वरती आपल्याला 15-20 रुपये भेटतात. 25 रुपये 30 रुपये अशा प्रकारे आपल्याला 4,000 रुपये रेंज आपल्या चांगल्या सुपर मालाला आहे. जसं की अशा 100% कवर आलेलं आणि 100% परिपक्व झालेलं अशा प्रकारे आपल्या आले पिकामध्ये अद्रकीची आपली जे आजची रेंज आहे ती चांगल्या सुपर मालाला 4,000 रुपये, मिडियम मालाला 38-39 रुपये अशा प्रकारे सध्या दर चालू आहे. तर मिडियम माल म्हणजे बरेचसे व्यापारी काय करतात की जर आपले आल्या पिकामध्ये 50% वरती जर आपला पाला बसला असेल तर व्यापारी काय करू लागले दिले सड म्हणून आपली एक 30-35 क्विंटल 15 क्विंटल 20 क्विंटल अशी एकरप्रमाणे सड काढत आहे. तर असं न करता पहिले आपले आले पिकामध्ये बघायचं आहे आपल्याला की 50% पाला बसलेला जे आले पीक आहे आपले 50% पाला बसला असेल तर त्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला गड्डी दिसत असेल, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर अशा प्रकारे जर गड्डे असेल तर व्यापारी त्या अद्रकीला सड लागलेली समजतात. तर सड नसून ती परिपक्व झालेलं म्हणजे बरेचसे शेतकरी एप्रिलची लागवड करतात, एप्रिलच्या लास्ट एंडिंगला लागवड करतात, मेच्या लास्ट एंडिंगला लागवड करतात, जूनच्या स्टार्टिंगला लागवड करतात. तर त्या अद्रकीला सरासरी 8.5-9 महिने कंप्लीट झालेले दिसतात. तर जी पहिली लागवड आहे तिथं पाला बसणारच 100% आणि त्या अद्रकीला जे काय दर आहे म्हणजे जसं आपण म्हणू लागलो की सुपर मालाला 4,000, मिडियम मालाला 38-39 रुपये. तर संपूर्ण सुपर माल म्हणून आपले आले पीक असतो तर 100% सड नाही. जसं की जर आपली सड असेल त्या ठिकाणी पूर्ण आपल्याला कंद खराब झालेला पूर्ण एकदम पुचपूच झालेला नरम झालेला दिसतो, त्यामधून किडे निघताना दिसते. अशा प्रकारे आपल्या आले पिकामध्ये सड असते. तर सध्या व्यापारी काय करू लागले चांगल्या जे कंद आहे तो पण आपल्या साईडला काढून तो सडमध्ये टाकत आहे. तर असं न करता पहिले आपल्याला व्यवस्थित त्यावरती भाव ठरवून घ्यायचा आहे. व्यवस्थित व्यापारी लोकांसंग बोलणं करून घ्यायचं आहे की अशा प्रकारे आपल्या आले पिकामध्ये सड बाजूला निघाला जाईल आणि सुपर माल साईडला चांगला टाकला जाईल. तर माल खणल्याच्या नंतर जे काय आपण विक्री करायला नेत असतो काट्यावरती, तर त्या ठिकाणी व्यापारी लोक चांगला माल बाजूला फेकून देतात. कारण की असं सांगतात की तुमच्या अद्रकीला सड लागली असं तसं सांगून बरेचशा कारणं सांगून आपल्या आले पिकामध्ये सड साबित करून देतात आणि त्यामागे आपल्या भरपूर असा तोटा होऊन जातो. पहिले आपल्याला व्यवस्थित जे काय पूर्ण प्रकारे आपल्याला बोलून घ्यायचं आहे. सौदा करता वेळेस देता वेळेस अद्रक पीक देता वेळेस आपल्याला चांगल्या प्रकारे व्यवस्थित बोलून घ्यायचं आहे. बऱ्याचशा शेतकऱ्याची फसवणूक होऊ लागली आता सध्या. तर म्हणून मी या मुद्द्यावरती आपण व्हिडिओ बनवला की अद्रक देता वेळेस आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित नियोजन करायचं आहे. जसं की मी सांगितलं तुम्हाला अशा प्रकारे जर कंद असेल आणि त्यामध्ये जर 1-2 ठिकाणी जर आपल्याला असे गड्डे दिसत असेल तर ही सड नसून त्यावरती पाला बसून आपल्याला ते गड्डे दिसून येत आहे आणि अशाच कंदाला व्यापारी लोक बाजूला टाकून ते सडमध्ये टाकत आहे. तर पहिले आपल्याला व्यवस्थित जबान करून सगळ्या गोष्टी पूर्ण करून आपल्याला त्यामध्ये बोलून घ्यायचं आहे. भाव रेट व्यवस्थित पूर्ण करून घ्यायचे आणि आपले आले पीक चांगल्या दरात द्यायची. तर असेच नवनवीन व्हिडिओ माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपला नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.